लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग 25. अर्णवने किती वेळा मला समजावण्याचा प्रयत्न केला तुला दादा आणि वहिनीकडे गावाला पाठवून दे म्हणून, पण मी त्याचं एकही ऐकलं नाही आणि तुला माझ्याजवळ ठेवून घेतलं. तुझ्या सगळ्या चुका मी माफ केल्या. माझ्या दादाला आणि वहिनीला त्रास होऊ नये म्हणून मी तुला प्रेमाने समजावत राहिले. तुला तुझ्या चुका आपोआप समजतील असं मला नेहमी वाटत होतं, पण मी चुकीचे होते. तुला तुझ्या चुका समजणं तर दूरच, पण तू तर गुन्हे करायला लागली आणि त्याचा तुला पश्चातापही नाही. अगं, तू माझ्याच घरात राहून माझ्याच घराचं वाटोळं करायला निघालीस. लाज वाटते मला तुला माझी भाची म्हणताना. अगं, तुझं असं वागणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठणं आहे. आता मी कोणत्या तोंडाने दादाला आणि वहिनीला तुझे कारनामे सांगू? हे ऐकून तर ते जिवंतपणी मरून जातील. असं बोलतच आईने रडायला सुरुवात केली. त्यांचं बोलणं ऐकून रियाला खूप राग येत होता. ती रागाने लालबुंद झाली होती. आत्या, माझ्यासमोर रडायचं नाटक नको करू. मला माहीत आहे तुला मला इथून बाहेर काढायचं नाही, त्यामुळे तू असं नाटक करतेस. आणि काय ग, काय चुकीचं वागले मी? आत्या, मी तर सगळं माझ्या प्रेमासाठीच केलं. तू फसवलं मला. तू माझं आर्नवसोबत लग्न करून देणार होती, पण तू त्या भिकारी रेखासोबत त्याचं लग्न करून दिलं. तर मग मी काय करायला हवं होतं? तरीही मी तुला सांगितलं होतं, तू त्या रेखाला घराबाहेर काढ आणि माझं अर्णवसोबत लग्न करून दे. पण तेही तुझ्याकडून शक्य नाही झालं आणि मला इग्नोर करून तू त्या रेखावर प्रेमाचा वर्षाव करत होती. तू सांग, कसं सहन करायचं होतं मी तिला? त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. पण तरीही माझ्याकडून एक चूक झाली. मी त्या रेखाचा आतापर्यंत खेळच संपून टाकायला पाहिजे होता. माझ्या पाठीमागची पीडा संपून गेली असती. उगाच तिला जिवंत ठेवली. रिया जोरात हसत रागाने बोलत होती. हे ऐकताच अर्णव रागाने तिच्यावर धावून गेला, पण त्यांनी काही करण्याच्या अगोदरच जोरात सटाक आवाज आला आणि रिया जवळच असलेल्या बाकड्यावर जाऊन पडली. सगळेजण आश्चर्याने बघू लागले तर समोर रियाचे आईबाबा उभे होते आणि तिच्या आईने तिच्या कानामागे वाजवली होती. त्यांच्या एका फटक्याने ती जवळजवळ बाकड्यावर जाऊन पडली आणि ती रागाने सगळ्यांकडे बघत होती. आई बाबा, तुम्ही इकडे? रिया रागाने त्यांच्याकडे बघत बोलत होती. दादा, वहिनी, तुम्ही अचानक इकडे? तुम्हाला हे सगळं कुणी सांगितलं? आई डोळे पुसत त्या दोघांना विचारत होत्या. आई, मीच बोलावलं होतं त्यांना. त्यांनाही कळायला हवे ना रियाचे कारनामे. अर्णव सगळ्यांकडे बघत शेवटचा शब्द जरा हळू आवाजात बोलला. तू स्वतःला जरा जास्त शहाणा समजतोस का? काय गरज होती त्यांना इकडे बोलवायची? पण नाही, माझ्या आयुष्याची राखरांगोळी करायचं तू ठरवलंच आहेस. माझं प्रेम तर तुला कधीच समजलं नाही म्हणा. रिया अर्णवकडे बघत तर्जनी दाखवत बोलली. असं असतं का प्रेम? अगं, तुला प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? किती समजावलं तुला. गावाला चल, एवढी चांगली स्थळे येत होती. तुला आवडेल त्या मुलासोबत तुझं लग्न करून दिलं असतं, पण नाही, तुला तर हेच सगळं करायचं होतं. अगं, तुला समजतंय का? तू तुझ्या हाताने तुझं आयुष्य बर्बाद केलंय. लहान मुलांना मारून, भीती दाखवून, ओरडून कोणत्याही प्रकारे समजावता येतं, पण तुझ्यासारख्यांना कसं समजवायचं? तू आमचं पूर्ण समाजासमोर नाक कापलं. लाज वाटते मला तुला स्वतःची मुलगी म्हणायची. रियाची आई तोंडाला पदर लावून रडत होती. अगं, कशाला रडतेस तू? या निर्लज्ज मुलीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. एवढी मोठी घोरचूक करून तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक लकीरही दिसत नाही, तर तुझ्या रडण्याचा तिच्यावर काय परिणाम होणार आहे? अगं, तिच्यासमोर आपण जीव जरी दिला ना, तरी त्याचं तिला काहीच वाटणार नाही. आपल्याबद्दल तिला काही वाटलं असतं तर ती अशी वागलीच नसती. स्वतःच्याच आत्याच्या घरात राहून तिथेच चिनगारी पेटवत होती. रियाचे बाबा तिच्या आईला समजावत बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून रियाच्या आईने अर्णवच्या आईच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. वंच, कुठे कमी पडलो हो आम्ही? आम्ही तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, चांगले संस्कार दिले, पण आम्ही आई बाबा म्हणून कमी पडलो. आम्ही इथे नापास झालो. आमची मुलगी वेगळ्याच पद्धतीने आमच्या हाताबाहेर गेली. आम्ही तुमचेही गुन्हेगार आहोत. आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तुम्ही तरी आम्हाला माफ करा. रियाची आई अर्णवच्या आईला मिठी मारून रडत बोलत होती. वहिनी, तुम्ही माफी मागू नका. तुमची काहीच चूक नाही. लहानपणापासून चांगले संस्कार लावण्याचं काम आईवडिलांचं असतं, पण मोठे झाल्यावर कसं वागायचं हे ते मुलंच ठरवतात. त्यामुळे या सगळ्यांसाठी तुम्ही अजिबात जबाबदार नाहीत. अर्णवची आई त्यांना समजावून बोलत होती.
हे सगळं बघून रियाला मात्र वाईट वाटत होतं. पण त्याहूनही जास्त तिला सगळ्यांचा राग येत होता. म्हणजे तुम्ही कोणीच आता मला जेलमधून सोडवणार नाही? तुम्हालाही माझीच चूक दिसते. जर या अर्णवने माझ्यासोबत लग्न केलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. पण ठीक आहे, मला देखील तुमच्या कोणाचीच गरज नाही. माझ्या नशिबाने मला जेव्हा सुटायचं तेव्हा मी सुटेल. पण त्यानंतर मात्र मी या सगळ्यांचा बदला घेईल. तुम्हालाही आनंदाने जगू देणार नाही. आजपासून मला देखील कुणीच नाही. आई वडीलही नाहीत आणि आत्याही नाही. आजपासून मी अनाथ आहे. रिया सगळ्यांकडे रागाने बघत बोलत होती. रिया असं काही बोलेल यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता आणि तिचं हे उद्धट वागणं बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तिचं बोलणं तर तिच्या आईबाबांच्या काळजात घर करत होतं. पण ते मात्र तिच्यासमोर हतबल होते. इकडे रेखाला जाग आली. तिने इकडे तिकडे बघितलं तर ती हॉस्पिटलमध्ये एकटीच होती. त्यामुळे ती भीतीने थरथर कापू लागली. तिचं पूर्ण शरीर घामाने डबडबलं होतं आणि ती अर्णव अर्णव म्हणून जोराने ओरडू लागली. रेखाची झालेली अवस्था बघून डॉक्टरने तिला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि नर्सला अर्णवला फोन करून ताबडतोब बोलवण्यास सांगितलं. इकडे रियाचा ड्रामा अजूनही सुरूच होता. इन्स्पेक्टरने रियाची आणि महेशची एका डॉक्युमेंटवर सही घेतली आणि लेडी कॉन्स्टेबलला त्या दोघांना लॉकअपमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. रियाला तिथून घेऊन जाताना ती मात्र सगळ्यांकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत होती. जसे काही सगळे तिचे दुश्मन आहेत आणि त्यांनी तिच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. रियाला जेलमध्ये टाकल्यावर मात्र रियाच्या आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते आणि त्यांच्या संयमाचा बाण तुटला होता आणि ते दोघेही मनात स्वतःलाच कोसत होते. रियाला मात्र त्यांच्या भावनांची जराही कदर नव्हती आणि ती त्यांच्याकडे अजूनही रागानेच बघत होती. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला आणि तो आईला सांगून घाईतच हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघाला. आता आई आणि बाबा दोघांनाही रेखाची काळजी वाटायला लागली. त्यामुळे सगळेच पोलीस स्टेशनमधून हॉस्पिटलमध्ये आले. रेखाला इंजेक्शन दिल्यामुळे रेखा अजूनही झोपेतच होती. नर्सने रेखाची झालेली हालत अर्णवला सांगितली होती. ते ऐकून अर्णवच्या काळजात धस्स झालं. आता त्याला खूप वाईट वाटत होतं. जेव्हा जेव्हा रेखाला माझी गरज असते तेव्हा मी तिच्याजवळ नसतो. पण इथून पुढे मी असं कधीच करणार नाही. मी नेहमी तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे आणि तिला तिच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणार आहे. अर्णव मनातच बडबडत बाहेर चक्रा मारत होता. तेवढ्यात राखी रेखाच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. अर्णवला बघताच त्यांना अश्रू अनावर झाले. जावई बापू, कशी आहे माझी रेखा? बरं वाटतंय ना आता तिला? काही लोक माझ्या रेखाच्या जीवावर उठली देव जाणे, पण तुमच्यामुळे माझी रेखा सुखरूप आहे. मला राखीने सगळं काही सांगितलं, कसं तुम्ही तिला त्या लोकांपासून सोडवलं ते आणि त्या लोकांना पोलिसांकडे दिलं. आता त्यांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे ते परत असं कुणाकडेही वाकड्या नजरेने बघणार सुद्धा नाहीत. रेखाची आई डोळे पुसत अर्णवकडे बघत बोलत होती. त्यांचं बोलणं पाठीमागे उभा असणारे अर्णवचे आईबाबा आणि रियाचे आईबाबा ऐकत होते. ते ऐकून रियाच्या आई बाबांचा चेहरा पडला, पण ते काहीही न बोलता शांत उभे होते. अर्णव पाठीमागे बघत होता, त्यामुळे रेखाच्या आईनेही मागे वळून बघितलं आणि अर्णवच्या आईला बघून लगेच त्यांना मिठी मारली. आता त्या खूपच भावनिक झाल्या होत्या. ताई, माझी रेखा थोडक्यात वाचली, नाही तर काय झालं असतं तिचं? असं बोलून त्यांनी आणखी रडायला सुरुवात केली. अहो रेखाची आई, आता आपली रेखा एकदम सुरक्षित आहे आणि तुम्ही का रडताय? रेखाला जर समजलं ना तर तिला खूप वाईट वाटेल आणि असा रडका चेहरा घेऊन रेखासमोर जाणार आहात का? अर्णवची आई रेखाच्या आईला समजावत बोलत होती. त्यांचं बोलणं ऐकून रेखाची आई गालात हसली आणि त्यांची नजर रियाच्या आईबाबांवर गेली. त्या दोघांना बघताच रेखाच्या आईच्या चेहऱ्यावर अनोळखी भाव स्पष्ट दिसू लागले. हे माझे दादा आणि वहिनी रियाचे आईबाबा आहेत. अर्णवची आई त्यांची ओळख करून देत खाली बघत बोलल्या. तेवढ्यात रियाच्या आईने पुढे येऊन रेखाच्या आईचे हात
हातात घेतले. माफ करा आम्हाला. आमच्या मुलीमुळेच रेखाची आज ही अवस्था झाली आहे. आम्ही खूप शर्मिंदा आहोत. मी दोन्ही हात जोडून तुमची मनापासून माफी मागते. रियाची आई डोळ्यातून अश्रू गाळत बोलत होती. अहो, त्यात तुमचा काय दोष? तुम्ही माफी नका मागू. मुलांच्या चुकीबद्दल आईवडिलांनी का माफी मागायची? आणि त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा आईवडिलांनीच का भोगायची? रेखाची आई रियाच्या आईला समजावत बोलली. आता मात्र रियाची आई आणखीनच जोरात रडायला लागली. तेवढ्यात रेखा शुद्धीवर आल्याचं एक नर्स सांगून गेली आणि सगळेजण घाईमध्येच रेखाच्या रूममध्ये गेले. जय रेखाला चेक करत होता. सगळ्यांना एकसोबत बघून रेखाची कळी खुलली आणि तिने एक गोड स्माइल दिली. तिचे डोळे मात्र अर्णवला शोधत होते, पण अर्णव मात्र दिसत नव्हता. काय मग काकू, कशी आहे तुमची तब्येत? जय रेखाच्या आईकडे बघून हसत बोलला. माझी तब्येत होय, तिला काय धाड भरली, मस्त खाते पिते, मी एकदम ठणठणीत आहे. रेखाची आई रेखाजवळ बसून तिच्या तोंडावरून मायेने हात फिरवत बोलली. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि वातावरणातलं टेन्शन थोडं कमी झालं. कसं आहे माझ्या सोनूला? रेखाची आई रेखाकडे बघून डोळ्यातलं पाणी अडवत बोलत होती. रेखाने फक्त मान हलवली. तिच्या डोळ्यातून तोंडातून शब्द फुटत नव्हते. थोडा वेळ सगळेजण तिच्याजवळ बसून तिची विचारपूस करत होते. रियाच्या आईबाबांना मात्र अपराधी असल्यासारखं वाटत होतं. रेखा बेटा, आमची मुलगी चुकली, तिच्यामुळे तुला खूप सहन करावं लागलं. तिच्या वतीने आम्ही दोघेही तुझी माफी मागतो. आम्ही तुला म्हणणार नाही तिला माफ कर म्हणून. ती माफ करण्याच्या लायकीची सुद्धा नाही. पण झालं गेलं विसरून जा आणि आनंदाने तुझं आयुष्य जग. रियाची आई रेखासमोर हात जोडत बोलत होती. अहो मामी, तुम्ही माझी माफी नका मागू. मी देखील तुमच्या मुलीसारखीच आहे. आपल्या मुलांची कुणी माफी मागतो का? रेखा रियाच्या आईकडे बघून हसत बोलली. आता रेखाचं बोलणं ऐकून त्यांच्याही मनावरचं ओझं थोडं कमी झालं होतं. आता सगळ्यांशी हसून बोलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं बघून अर्णवच्या आईला थोडं बरं वाटलं. त्यांनी रेखाकडे बघून डोळ्यांनीच तिचे आभार मानले आणि रेखानेही त्यांना डोळ्यांनीच आभार मानायची गरज नाही असं सांगितलं. दोघीही एकमेकींकडे बघून हसल्या. आणखी थोडा वेळ रेखाजवळ बसून सगळेजण बाहेर गेले आणि तेवढ्यात वेळापासून रेखाची नजर शोधत असलेला अर्णव समोर आला. त्याला बघताच रेखाचं मन आनंदाने उड्या मारू लागलं. आता रूममध्ये दोघेच होते आणि सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. अर्णवने रेखाकडे बघून कानाला हात लावले. तो असं का वागतोय हे रेखाला समजत नव्हतं. काय झालं? तुम्ही सॉरी का बोलताय? रेखा अर्णवकडे बघून शांततेचा भंग करत बोलली. तूच सांग, मग काय करू? मी तुला नेहमी एकटीला सोडून जातो. जेव्हा केव्हा तुला माझी गरज असते तेव्हा मी तुझ्याजवळ नसतो. नुसतं कान पकडून नाही तर मी उठक बेटक करून तुझी माफी मागायला हवी. अर्णव रेखाच्या पायाजवळ बसत बोलला. त्याचं बोलणं ऐकून रेखाला आश्चर्य वाटलं आणि ती बेडवर हळूच उठून बसली. अजिबात नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही गरजेच्या वेळी माझ्यासोबत नव्हते ते? मी तर म्हणते आईनंतर जर कोणी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं असेल तर ते तुम्ही आहात. तसं बघितलं तर मी तुमची माफी मागायला हवी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. माझ्यामुळे रियालाही जेलमध्ये जावं लागलं. रेखा हळू आवाजात बोलत होती. माझ्यासमोर त्या रियाचं नावही घेऊ नकोस. तिचं नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. अर्णव रेखाचा हात हातात घेत बोलला. रेखा आता शांत झाली होती आणि ती अर्णवकडे प्रेमाने बघू लागली. तिला असं प्रेमाने बघताना बघून अर्णवने तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं. थँक्यू, मला त्या सगळ्यातून वाचवण्यासाठी, माझी एवढी काळजी घेण्यासाठी. तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. रेखा अर्णवचा हात घट्ट पकडून बोलत होती. काय बोललीस? परत कधीच असं बोलायचं नाही. मला ही अशी रडणारी रेखा अजिबात पसंत नाही. ती पहिलीवाली गुरगुरणारी मांजरच बरी. अर्णव हसत एक डोळा मारून रेखाकडे बघत बोलला. रेखाही त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. मी गुरगुरणारी मांजर काय? तर मग मलाही असले
गोड गोड बोलणारे अर्णव अजिबात आवडत नाहीत. ते कडू कारलंच चांगलं आहे. काय तू मला कडू कारलं म्हणालीस? मी काही कारल्यासारखा कडू नाही, मी तर मधासारखा गोड आहे. अर्णव रेखाकडे बघून तोंड वाकडं करत बोलत होता. त्याच्याकडे बघून रेखालाही हसू आलं. तो हो, मग खरं आहे, तुम्ही कारल्यासारखे कडूच आहात. रेखाचं बोलणं ऐकून दोघेही एकमेकांकडे बघून मोठ्याने हसू लागले. आज पहिल्यांदा कडू कारलं म्हटल्यावरही अर्णव मोठ्याने हसत होता. तेवढ्यात एक नर्स तिथे आली आणि अर्णवला डॉक्टरांनी बोलवलं असा निरोप देत निघून गेली. अर्णव डॉक्टरांसमोर बसला होता. डॉक्टर काय सांगणार आहेत या भीतीने त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती आणि तो आतुरतेने डॉक्टर बोलण्याची वाट बघत होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक आवाज झाला आणि जय आतमध्ये आला. अरे डॉक्टर जय, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही मिसेस राजपूत यांना चेक करून आलात. कशी आहे त्यांची तब्येत? डॉक्टर जयकडे बघून त्याला खुर्चीवर बसण्याचा इशारा करत बोलले. डॉक्टर, शी इज फाईन. बीपी, शुगर सगळं नॉर्मल आहे. जय डॉक्टरांकडे आणि अर्णवकडे बघत बोलला.